या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. नुकतीच चैतन्याची उधळण आपल्या संपूर्ण सृष्टीवर उधळून नवरात्रोत्सव पार पडला आहे. आणि त्याच नवरात्रोत्सव काळामध्ये काही स्त्रियांच्या मनातील भावना ज्या जागृत अवस्थामध्ये जागृत झालेल्या आहेत, त्या भावनांना थोडासा शब्दांच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून रूप देण्याचा छोटासा प्रयत्न. नुकतीच नवरात्रोत्सव पार पडला आणि सगळीकडे चैतन्याची उत्साहाची नवरात्रोत्सवाने उधळण केली. देवीचं अस्तित्व हे मन प्रसन्न करणारं, शक्ती प्रदान करणारं या नवरात्रांच्या निमित्ताने वेगवेगळ्या देवींचे मुखवटे, त्या मुखवट्यावरील तेज क्षणात नजरेसमोर झळकतं. निरनिराळी पीठं असणाऱ्या मखरातील देवींची रूपं आणि अगदी रोजच्या आयुष्यात आपल्या सहवासात येणाऱ्या चालत्या बोलत्या हाडामासांच्या स्त्री शक्तीची रूपं आठवायला लागतात. चैतन्यमय अशा नवरात्राची आपण नुकतीच सांगता केली आहे. या नवरात्राच्या 9 माळा आपल्याला चैतन्य, उत्साह यांचं वाण देऊन गेल्यात आणि देताना खूप काही शिकवूनसुद्धा गेल्यात. या नवरात्राच्या निमित्ताने वेगवेगळ्या देवी म्हणजेच वेगवेगळ्या शक्तींची आठवण देतात आणि ती प्रत्येक शक्ती, त्या प्रत्येक नवदुर्गा प्रत्येक सामान्य स्त्रीमध्ये आहे याची कबुली देखील करून देतात. या शक्ती आत्मसात करण्यासाठी मनात नानाविध विचार, योजना, आकार घ्यायला लागतात. सगळ्यात पहिल्यांदा ह्या शक्ती आत्मसात आपण करूच शकणार नाही असं वाटायला लागतं. पण लगेच प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे या म्हणीनुसार आपण करून तर बघू, निदान पूर्ण अंगीकारता नाही आले तरी तरी निश्चितच हाती लागेल हा सकारात्मक विचार मनात बाळसं धरू लागतो. पहिल्यांदा आपण आपल्यात चांगले बदल हे कोणी मखरात बसवण्यासाठी वा कोणी आपला उदो करण्यासाठी करायचे नसून फक्त आणि फक्त आपल्या सर्वांगीण विकासासाठी, आपल्यात सकारात्मक जागृतता येण्यासाठी करायचे आहेत हे आधी डोक्यात फिट करायचे. त्यामुळे आपल्यातील चांगले बदल हे कोणाच्या निदर्शनास नाही आले तरी चालतील, पण आपण आपलं स्वतःचं मन स्थिर झालं पाहिजे. फळाची अपेक्षा न करता फक्त सत्कर्म करणे ह्याकडे आपला कल झुकला पाहिजे आणि हा बदल औटघटकेचा न ठरता कायमस्वरूपी झाला पाहिजे. ह्यावर कटाक्ष राहिला पाहिजे आणि आपण या नवरात्रीच्या निमित्ताने हेच आपल्या मनाशी ठरवले पाहिजे. कारण आपल्या मनाचा आनंद हा संपूर्ण जगाचा आनंद. पण आपण करताना वागतो नेहमी उलटच. आपण दुसऱ्याच्या मनाचा विचार करतो, दुसऱ्याच्या आनंदाचा विचार करतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण जर नवरात्रांच्या देवींचं शक्तीचा विचार केला तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आठवते अष्टभुजा देवी. सतत उन्नतीकरिता 8 हात वापरून कामाचा उरका पाडणारी, अष्टावधानी होऊन बारीक सारीक गोष्टींकडेही लक्ष पुरवणारी ही अष्टभुजा. तर आपण व्हायचं हे ठरवलं, पण संसार, नोकरी ह्यावरची तारेवरची कसरत सांभाळताना, 8 हातांनी काम करताना आपली दमणूक होऊ द्यायची नाही हे पण ठरवलं. या सगळ्या जबाबदाऱ्या हसत हसत आनंदाने पार तर पाडायच्या, पण त्या पार पाडताना आपणच आपली स्वतःची काळजी घेऊन आपलं मनस्वास्थ्य आणि प्रकृती स्वास्थ्य पण जपायचं. हा या नवरात्रीच्या निमित्ताने केलेला मनाशी पक्का निश्चय. दुसरी देवी आठवली ती सरस्वती, म्हणजेच बुद्धीची देवता. या देवीकडून चिकाटी ज्ञान मिळवायचं. कारण दरवेळी ह्या देवीला नजरेसमोर ठेवून उघड्या जगाकडे दृष्टी टाकली तर आपण जे शिकलो त्याच्या कित्येक पटीने जास्त शिकायचं आहे, अजून शिल्लकच आहे याची जाणीव होते. सरस्वती देवीकडे बघून अजून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली
ती म्हणजे आपल्याला आत्मसात झालेलं ज्ञान, कला ही निस्वार्थ हेतूने सगळ्यांमध्ये वाटलं तरच त्याचा चांगला विनियोग होईल. त्यामुळे या ज्ञानाच्या कक्षा रुंदावताना, म्हणजेच हे ज्ञान दुसऱ्यांना देताना वा दुसऱ्यांकडून घेताना हात आखडता राहणार नाही, याची आपण प्रत्येकाने खबरदारी घ्यायची. हे लक्षात आलं. मग आठवली देवी अन्नपूर्णा. खरंच सगळ्यांना तृप्त करणारी ही अन्नपूर्णा म्हणजे शक्तीचा एक अद्भुत चमत्कार. ही अन्नपूर्णा होताना एक मात्र ठरवलं, आपल्या ह्या शक्तीचा वापर आपण खरंच गरज असणाऱ्यासाठी आधी करायचा. ओ येईपर्यंत आकंठ खाऊन झालेल्यांवर आपली शक्ती खर्च करण्यापेक्षा भुकेल्यांवर, गरजूंवर या शक्तीचा वापर करायला प्राधान्य द्यायचं. आपली ही शक्ती आपल्या लोकांसाठी, घरच्यांसाठी कामी तर आणायचीच. विशेषतः लेकाला घरचंच अन्न गोड लागावं. बाहेरचं अन्न, हॉटेलच्या डिशेस यांनी पैशाचा चुराडा करून, प्रकृतीची हेळसांड करून घेण्यापेक्षा घरच्या अन्नाला मुलांनी प्राधान्य द्यावं, ह्याकडे कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे. तरच अन्नपूर्णेच्या शक्तीला पूर्णत्व येईल. नाईलाजास्तव बाहेरचं अन्न खावं लागणं आणि घरी असताना चोचले पुरवण्यासाठी बाहेरचं अन्न मागवून खाणं, ह्यात जमीन आसमानाचा फरक असतो. मग दुर्गा महिषासुरमर्दिनी आठवली. सगळ्या संकटांना हिमतीने तोंड देणारी, संकटकाळी धावून जाणारी, तितक्याच तीव्रतेने आपल्यावर होणारा अन्याय सहन न करणारी आणि शेवटी मी एक मनापासून एक शिक्षिका, एक गृहिणी असल्याकारणाने आठवली आर्थिक डोलारा सांभाळणारी लक्ष्मी देवी, धनाचा संचय करणारी पण त्याचबरोबर त्याचा अपव्यय न होऊ देणारी, काटकसरीत धन्यता मानणारी, पण खरोखरच्या गरजा भागवताना मागे पुढे न पाहणारी, भवितव्यासाठी पैसा जमविताना त्याची लालसा मात्र न करणारी. आज या नवरात्राच्या निमित्ताने, नवरात्र उत्सव जी आपल्यावर चैतन्याची उधळण करून गेला, त्या निमित्ताने दुर्गेच्या 9 रूपांपैकी प्रत्येक रूप आपल्या प्रत्येक स्त्रीमध्ये आपण अंगीकारलं पाहिजे. नवरात्राच्या या सणाच्या वेळी देवींची आराधना केली जाते आणि ही देवी दुसरी कुठली नसून आपल्या प्रत्येक सामान्य स्त्रीमध्ये विराजमान असते. देवीचं एक रूप ब्रह्मचारिणी, जिने वर्षानुवर्षे बिल्वपत्र वाहून उपवास करून भगवान शिवाची आराधना केली आणि आपल्या निरंतर तपस्येने शिवाला प्रसन्न केले. म्हणूनच मनपूर्वक तपस्येचा दाखला हे देवी ब्रह्मचारिणी दुर्गेचे रूप, तिचे नाव घेतले जाते. देवी पुराणानुसार देवी ब्रह्मचारिणी नित्य तपस्येत आणि आराधनेत लीन असतात. तिचे तेज उत्तरोत्तर वाढत जाते अशी आख्यायिका आहे. या तेजामुळे त्यांना गौरवर्ण व तेज प्राप्त झालंय असंही म्हणतात. हीच ब्रह्मचारिणी आपल्या सगळ्या स्त्रियांमध्ये देखील समाविष्ट असते. कारण आपण दिवसेंदिवस आपल्या संसाराचा डोलारा वाहत असतो आणि त्याच आपल्याला सततच्या दैनंदिन कामामध्ये इतका आपण सराव होतो की त्यामुळे आपल्या दैनंदिन कामाचा, आपल्या जबाबदाऱ्यांचं तेज आपल्यावरचं वाढत जातं. तर नवरात्रीच्या या उत्सवाच्या माध्यमातून प्रत्येक स्त्रीने आपल्यातली शक्ती ओळखायला पाहिजे आणि त्या शक्तीचा योग्य ठिकाणी, योग्य वेळी कसा वापर करता येईल, त्या शक्तीला कशी चांगल्या ठिकाणी चालना देता येईल, हे आपण ओळखलं पाहिजे. या सगळ्यांमध्ये स्वतःला विसरून वा वगळून चालणार नाही. अशी सगळ्या देवींची अनेक रूपे डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागतात आणि त्यांच्यातील प्रत्येक सद्गुण हळूहळू का होईना अंगीकारायचे जर आपण ठरवलं तर आपले जे जीवन आहे ते जीवन नक्कीच श्रेष्ठ होईल.
ह्याच छोट्याशा आपण प्रामाणिक भावना तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवल्या. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.